बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलनं करण्यात आली। या आंदोलनांच्या माध्यमातून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली। बांगलादेशात सध्या अराजक माजलंय। यामध्ये बहुसंख्य मुस्लिमांकडून तिथल्या अल्पसंख्याक हिंदूंवर असह्य असा अन्याय करण्यात येतोय। याबद्दल संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून आज सकल हिंदू समाजानं आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करत केंद्र सरकारचं लक्ष वेधलं। हातकणंगले तालुक्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयावर मूक मोर्चानं जात हिंदूंच्या संरक्षणासाठी भारत सरकारनं पुढाकार घ्यावा अशी मागणी केली आहे। भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबत भूमिका मांडून बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज आपण बघत आहोत बांगलादेशामध्ये जी परिस्थिती घडत आहे, मी तिथल्या बांगलादेशातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगू इच्छितो, जे करा लागलाय ते तुम्ही योग्य नाही। जर आम्ही हिंदू महिलांनी भारतातल्या ठरवलं, रस्त्यावर उतरलो तर आम्हाला आवरणं फार अवघड जाईल। म्हणून मी आपणा सगळ्यांना पुन्हा सांगते, जे तिथे घडत आहेत, दंगली घडत आहेत, आमच्या हिंदू बांधवांवर जे अत्याचार होत आहेत ते वेळीच थांबवा आणि त्यांना योग्य न्याय द्या। आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं हातकणंगले तालुका आज या ठिकाणी हातकणंगले तालुक्याच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आम्ही आज निवेदन देण्यात आलेलो आहोत। जो बांगलादेशमध्ये आमच्या हिंदूंच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तिथल्या महिलांच्यावरती अतिशय वाईटपणे बलात्कार करून अनेक वाईट घटना तिथं घडत आहेत। मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत। तिथले हिंदूंचे उद्योग व्यवसाय जे आहेत ते सगळे बंद करून त्यांच्यावरती रांगोळी केली जात आहे। आमचे साधू संत जे तिथं आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाते, त्यांना अगदी जेलमध्ये ठासून ठेवलं जात आहे। आणि या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत, हा बांगलादेशमध्ये ज्या सरकार चालवत आहे ते निषेधार्थ आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही हातकणंगलेमध्ये तहसील कार्यालयामध्ये आज येऊन इथं तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहोत आणि ज्या घटना घडत आहेत त्याचा तीव्रपणे आम्ही इथं निषेध केलेला आहे। मोर्चाच्या वतीनं तहसीलदार कार्यालयाला निवेदन सादर करण्यात आलं। इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास यांना अटक करण्यासह हिंदू मंदिरांवर हल्ले करणं, हिंदूंचा छळ या माध्यमातून मानवाधिकारांचं राजरोसपणे उल्लंघन सुरू केलंय। याचा निषेध करत केंद्र सरकारनं याबाबत तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी करत इचलकरंजीतील सकल हिंदू समाजानं प्रांताधिकारी कार्यालयावर मानवाधिकार हुंकार मोर्चा काढला। मोर्चाच्या वतीनं प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आलं। या मोर्चात आमदार राहुल आवाडे, बाळ महाराज, सनतकुमार दायमा, गजानन महाराज, जवाहर छाबडा, पुंडलिक भाऊ जाधव, प्रसाद जाधव, पैलवान अमृतमामा भोसले यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते। कागलमधील सकल हिंदू समाजानं सुद्धा कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। बसस्थानक परिसरातील शिवतीर्थावरून मोर्चाला सुरुवात झाली। नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका करावी, भारतानं बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत, प्रसंगी सैनिकी कारवाई करावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्यात। यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष विनायक आवळे, भाजपचे अरुण सोनुले, मनोज कडोले, शिवसेना शिंदे गटाचे इंद्रजित पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे प्रभाकर थोरात, म्हाळू करिकटे, राजे गटाचे विवेक कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रणित कुन्नूर, धनाजी पोवार, अनुप गुदले, हिंदू जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे किरण कुलकर्णी, सनातन संस्थेचे दीपक भोपळे, अक्षय बुरसे, भारतीय किसान संघाचे बाबैया स्वामी, बजरंग दलाचे रोहित मोरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राजू भोजे, दिलीप पाटील, अशोक माळी, धर्मजागरणचे प्रणव निंबाळकर, प्रणव भिवसे, संदीप आवळे, विश्व हिंदू परिषदेचे अरुण कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला।